नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे। इथं घेतलेली आहेत मस्त कोवळी अशी 3 दोडकी आणि आता त्याच्या शिरा काढून घेत आहे। तर मस्त सर्व आपल्या वरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भरलेली भाजी। तर बारीक दोडके आहेत त्यामुळे हा बेत घातला। तर सर्व दोडकी आपण याप्रमाणे तासून घेऊया। तर झालेली आहेत आपली तासून। आता मी वेळीवरती भरलेल्या भाजीसाठी भाजी आपण कशी कट करतो त्याप्रमाणे दोडकं कट करून घेणार आहे। तर पाहू शकताय। तर याप्रमाणे आपल्याला तीनही दोडकी कट करून घ्यायची आहेत। तर खूप मस्त लागते ही भाजी। तर दोडक्याबरोबरच आपण वांग किंवा टोमॅटोची भाजीसुद्धा भरून केली जाते। यानंतर दुधी भोपळा, पडवळ अशा खूप भाज्या आहेत ज्या मसाला भरून केलेल्या जातात। आणि सगळी दोडकी आपली चिरून झालेली आहेत। इथं आता मसाल्यासाठी मी घेतला आहे कांदा, टोमॅटो, खोबरं आणि यानंतर घेतलेलं आहे जिरं, धने आणि तीळ आणि गरम मसाला हा आपण तयार करून घेतलेला घालणार आहोत। तर इथं कढईत आपला आधी कांदा भाजून घ्यायचा आहे। तर मस्त कांदा आपला सोनेरी रंगावर होईपर्यंत भाजायचा आहे। यानंतर आपण आपला खडा मसाला भाजणार आहोत। तर मी इथं फक्त धने, जिरं आणि तीळ घेतलेले आहेत। तर ते आता मस्त गरम आपल्या पॅनमध्ये भाजून घेऊयात आणि यानंतर ते तडतडलं की आपण ह्याच्यात घालणार आहोत आपण किसवलेलं ओलं खोबरं आणि हे सुद्धा थोडंसं परतून घेणार आहोत। आणि खोबरं परतल्यानंतर ह्याच्यावरती आपण घालणार आहोत आपला ओला मसाला। तर ह्याच्यात टोमॅटो, त्यानंतर आपण टाकले थोडंसं आलं, यानंतर कोथिंबीर आणि आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि हा सगळा मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर तयार झालेला आहे आपला मसाला। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद अर्धा चमचा, यानंतर थोडंसं आपलं कांदा लसणाचं तिखट जे दररोज आपण आपल्या स्वयंपाकात वापरतो ते, आणि यानंतर घालणार आहोत बारीक मीठ आणि आपण हे सर्व मसाला काय करून घेणार आहोत हाताने छान मिक्स करून घेणार आहोत। आणि मिक्स झाल्यानंतर मग दोडक्याची एक एक फोड आपण उचलून त्याच्यामध्ये मस्त असा मसाला भरणार आहोत। तर काही ठिकाणी खोबरं वापरलं जात नाही, शेंगदाण्याचा कूट घातला जातो। तर शेंगदाण्याचं कूट घालून आपण केली भाजी तरी छान होते, पण आज मी काय केले खोबरं घालून केलेले आहे। तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात तर खोबरं स्किप करा आणि खोबरं घातलात तर शेंगदाणे नका घालून। तर याप्रमाणे सर्व आपले काप जे आहेत दोडक्याचे ते छान भरून घेऊयात। आणि आता ह्याच्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळंच आपण एकत्र घातलेलं आहे, त्यामुळे फोडणीसाठी विशेष असं काही चिरावं लागत नाही। तर याप्रमाणे मी काय करते सर्व भरून घेते। पहा तर झालेले आहेत आपल्या दोडक्याच्या फोडी सगळ्या भरून। चला आता फोडणीकडे वळूयात। इथं मी कुकर घेतलेला आहे, कारण भांड्यात वगैरे किंवा कढईत घातलं तर ते परतवताना मसाला सगळा जाऊ शकतो, म्हणून मग 3 शिट्या काढल्या की आपली दोडकी तशीच भरलेली राहतात। इथं मी घातले तेल आणि मोहरी तडतडलेली आहे। यानंतर आपली भरलेले दोडक्याची काप मी त्याच्यात टाकून घेत आहे। तर याप्रमाणे उभं ठेवण्याचा प्रयत्न करा, कधी कधी ते आडवे होतात, त्याला आपण काही करू शकत नाही। तर याप्रमाणे सर्व फोडी आपण ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर थोडासा उरलेला आपला मसाला आहे तो वरून टाकायचा आहे आणि मग थोडंसं एक अर्धी वाटी होईल इतकं पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत। तर सगळ्या आपल्या भरलेल्या फोडी आता घालून झालेल्या आहेत। आता वरून मी मसाला टाकला आहे, शेवटी होता तो पाहू शकताय। आणि मग ह्यावरती मसाला जो टाकलेला आहे त्याची ग्रेव्ही थोडीशी आपल्याला मिळेल। आणि यानंतर मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं आपण पाणी टाकत आहोत त्याच्यात। तर एवढ्याच पाण्याने काही होणार नाही आणि थोडंसं पाणी टाकून आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात। आणि आता मस्त अशा
3 शिट्या त्याला काढून घ्यायच्या आहेत आणि 3 शिट्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता आपली दोडक्याची मस्त अशी मसालेदार भरलेली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण ती सर्व करून घेत आहोत आणि सर्व केलेली आहे चपातीसोबत आणि आपल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत। तर सखीनो तुम्हीही अशीच भरलेली दोडक्याची भाजी करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करा। तर कशी वाटली कृपया कळवा।